तर चला जाऊ जिम कडे आता. बरं का, आवाज कशाचा माहिती आहे का तुम्हाला? ते आवाज येत का नसेल का माहित, मला तर आवाज येतोय. ते आवाज आहे रस्ता फोडायच्या मशीनचा आवाज. बरं का, कन्फर्म आहे का नाही मला माहित नाही. मला असं वाटतं की त्या आवाज म्हणजे रस्ता फोडायचीच मशीन आहे. बरं का, ते जाऊ द्या, आवाजाकडे लक्ष नाही द्यायचं, आपल्या रस्त्याकडे लक्ष देऊ. जिमला फॉलो करू आपण. चला फटाफट जाऊ. तर तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. आज आपण अंघोळच नाही केला. का? कारण की मी सकाळी उठलं 8 वाजता उठलं, नाश्ता बिष्टा केला थोडा 9-10 वाजता. म्हणलं तर फ्रेश ब्रशमध्ये ते सगळं 1-1.5 तास धरा आपलं, बरं ना. मग त्याच्यानंतर 1-1.5 तास झाल्यानंतर नाश्ता केला. 1 घंटाभर म्हणलं तर एडिटिंग केलं. आपले जे व्हिडिओ होता एडिटिंग केलं. 1-1.5 घंटा गेला आणि थोडं आराम करा म्हणलं 5 मिनिट. डायरेक्टच उठलं 4 वाजता. 4ला नाही 3:30 उठला. डायरेक्ट 3:30 उठला. मग त्याच्यानंतर आणि फ्रेश झालं थोडं आणि तसं निघालं जिमला. घरून निघाला 4:25 ला. कारण की आज आपण आंघोळ नाही केला. कारण की टाइम महत्वाचा आहे. आपण जिम करून पण संध्याकाळी घरी जाऊन आंघोळ करू शकतो. टाइम गेलेला परत नाही येत, बरोबर आहे ना भावांनो? तर चला आता, आज आपली एवढी चूक झाली की आपण आंघोळ केले नाही. फर्स्ट टाइम जातो जिमला बिना आंघोळ. वेगळं वाटते मला. जाऊ दे, काय करा, टाइम थांबत नाही कोणाचा. मला माहितच आहे पब्लिक किती असते का आणि संध्याकाळी. मग ह्या टायमिंग निवडला आहे मी. निवडला म्हणजे हा रेग्युलरचा टायमिंग आहे आपला. कारण की थोडा वेळ टाइम मागे पुढे झाला ना आपली प्रॅक्टिस होत नाही बरोबर. पब्लिक जास्त असते त्याच्यामुळे हे वाटते होते नुसतं. चला म्हणलं जिम करून आल्यावर आंघोळ करू, एकदम फ्रेश वाटेल. मग एडिटिंग करून झोपीत जाऊ. आपलं जे आहे ते खायचं प्यायचं सटाप पलटी मारायचं म्हणजे झोपायचं. चला आपण आले जाऊ. आपलं काय बोलायचं ते बोललं आज, बरं का. तर आज एकदम ढग आहे. काय माहित पाणी पडेल का नाही. काल तर होतं, आज छत्री नाही आणलं. बघू नशीब, जाताना आपण भिजलं तर चांगला आहे, नाही भिजलं तर बी चांगला आहे आपल्यासाठी. ओके ना. तर चला फटाफट जाऊ. लय बोलला आता आपण. आज बघू वर्कआउट कसं जातो का नाही. आणि सकाळपासून जेवलो पण नाही. सकाळी नाश्ताच केला आणि आजचा वर्कआउट कसं जाईल का नाही. बरं का, हार्डवर्क जायला वाटतं मला. पोटात तर काय नाही. चला आपण जिम पशीच. चला 2 मिनिटात पोहोचवतोय आपण. चला. तर चला रस्ता क्रॉस केला आपण. आता चढतोय म्हणजे पायऱ्या चढतोय, बरं का. चला बघा. हो चला आता जरा फेस दाखवतोय बघा. 502 कसा चेहरा दाखल असतो काय करा पुढे. चला चप्पल काढू. तर बापरे, शनिवार लेग मारले, आज दुखते. हो माईक तर बॅग मध्ये आपलं सगळं सामान बसतंय बघा. म्हणजे इकडे चावीला अटक. चला मग पूर्ण कंप्लीट झाल्यावर भेटू. एपिसोड आहे 124. नंतर भेटू येईल का नाही काम आहे, बरं का. चला मग आता लास्टला भेटू जाताना. तेच म्हणलं सामान कुठे गेला आपलं. चला इथेच ठेवायला, बरं का. तर इथंच होतं आपण. वरच्यावर एक वस्तू विसरत चालले. तर आज थोडं वेगळं करू, बरं का. आज माझ्या पोटात काही पण नाही खाल्लं. तर बघू, पहिलं मी डबल बार मारतो, 2 सेट मारतो 25-25 या 30-30चे. बघू आपल्याला जातात का नाही. मग तुम्हाला सांगतो आपली रिॲक्शन काय आहे, बरं का. चला गाणे लावून मारू. 2 सेट कंप्लीट झाल्यावर भेटतो. तुम्हाला सांगा म्हणून सांगतोय. सकाळपासून पाणी नाही, जेवण नाही. बघू, ट्राय करू आपण स्वतःवर. तर आपल्याला बघा पहिल्या सेटला 35 गेले आणि त्याच्यानंतर 35 सेट म्हणजे पहिल्या सेटला गेले 35 रॅप आणि 30 या 1 मिनिटाचा गॅप घेतला. आणि नंतर मी 27च गेले, जास्त नाही गेले. मला वाटतं 30 सेकंदाचा गॅप घेतला असं, बरं का. घेतला असतं तर जास्त मारला असतं आपण, फिक्स मारला असतं, बरं का. डबल बार तर भारी गेले. तर पहिलं मशीन मारतो, कोणती पण एक मशीन मारतो. मग बघू आपल्यात काय बदल होते काय नाही. चला पहिला सेट झाल्यावर भेटू. तर पहिला सेट म्हणजे पहिली एक्सरसाइज एकदम थोडी खराब गेली, बरं का. मला वाटतं 70% चांगले गेले आणि 30% खराब गेले, बरं का. कारण की पहिला आणि दुसऱ्या सेटला वेट वाढवलं तर तिसऱ्या आणि चौथ्या सेटला कमी केलं वेट आणि रॅप जास्त मारलं. पहिल्या सेटला वेट वाढवलं आणि रॅप कमी होते. मला वाटतं दोन्ही पण सेम होते, दोन्हीमध्ये काही बदल नाही. वेट कमी केलं आणि रॅप वाढवलं. वेट जास्त होतं, रॅप कमी केलं. बस 70% चांगलं झालं, 30% खराब गेलं. आता घेऊ दुसरी एक्सरसाइज. मशीनच आहे ते पण. पहिला सेट म्हणजे पहिली एक्सरसाइज, आता दुसरी एक्सरसाइज आहे ना आपली, हे कम्प्लीट झालं भेटू आपण. बघू ह्याला काय होते काय नाही रिॲक्शन. पहिल्या सेट सारखं जाऊ नये, दुसऱ्या सेट बघू, तिसऱ्या सेट बघू, चौथा सेट बघू. म्हणजे पहिली एक्सरसाइज तर खराब गेली, दुसऱ्या एक्सरसाइज मध्ये 4 सेट मारू, रिसेट चांगले गेले, ठीक आहे. बघू काय होते काय. पण मला कम्प्लीट झालं भेटू. की पहिलं बोललं का नंतर मग शकत नाही, करून दाखवतो नंतर बोलतो. चला इयरबड्स.
तर चला घरला जाऊ लवकर लवकर, बरं का. तर आपला वर्कआउट भारी गेला, मला वाटलं जाणार नाही, परंतु भारी गेला बरं का. आणि मला तर कसं माहितीये का, कमजोरपणा कुठं पण नाही वाटला, एकदम बेस्ट मारला. वेट कमी होतं परंतु रॅप जास्त बेस्ट मारला नाही, कुठे काही मला अडचण नाही झाली बरं का. तर आज आपण जातोय लवकर घरी. तर आता झाला टायमिंग 6-7 झाले आणि रोज निघतोय जिम मधून 6:30. बघा आपल्यामध्ये किती बदल होत जातोय. लवकर उठत नाही, अंघोळ करत नाही, जेवत नाही, लवकर घरी जातोय बरं का. काय नाही, होत राहते कधी कधी. वर्कआउट तर चांगला झाला माझा आणि आपल्याला हातावर पण थांबायला जमलं एकदम परफेक्ट. आणि जेव्हा जेव्हा माझं लक्ष राहत नाही तेव्हाच पडतोय बरं का. जेव्हा लक्ष असते फोकस हातावर तेव्हाच मी थांबतोय, जेव्हा नाराज पडतोय बरं का. पुढे चलून